निसंग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से, निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो शूरवीर अध्यात्म योगी वीर सागर मुनि महाराज की जय। परमपूज्य महाराज सर्वांचे होते असं लिहिलंय बरं का लेखाचं नाव। कोण तांबडे म्हणून आडनाव आहे, सुनील बंधू तांबडे नातेपुते। माझे वडील नारायण तांबडे हे पूज्य महाराज वीरसागरजींचे परमभक्त होते। ते वारकरी संप्रदायाचे होते, म्हणजे कोणी अजय नाहीत बहुतेक हे, आणि त्यांनी महाराजांच्या सहवासात आले असणार। प्रवृत्ती अत्यंत धार्मिक होती। 1985 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला वडिलांना त्यांच्यात, आणि त्यांनी व्यवहारातून लक्ष काढले। पूज्य महाराज नातेपुतेस 86 साली आले। तेव्हापासून आमचे बाबा त्यांची प्रवचने रोज 3 वेळेस न चुकता ऐकत। कोणाला कशातून कुठून उद्धार व्हायचं असतंय, जैन राहिले रिकामे, अजैन सगळे भलं करून गेले। चर्चा करीत शंका विचारत त्यांचा जैन तत्वाकडे ओढा लागला। नंतरचे सर्व जीवन त्यांचे नियमित स्वाध्याय करण्यात गेले। प्रवचनाची टिपणे काढत, सूची तक्ते इत्यादी आणत, मित्रांशी चर्चा करत व महाराजांची भाषा 6 द्रव्ये, 7 तत्वे, 9 पदार्थ, आत्मा, ध्यान इत्यादी सर्व त्यांनी आत्मसात केली होती। सारखी तीच चर्चा चाले। काय म्हणले, वही पेन घेऊन बसत होते म्हणे। कोण ते साठी समजलं का? आपल्याला गरज नाही, आपण एक पाटी, आपल्याला कुठं लागतंय काय लिहायला करायला। म्हणून असं थोडंसं लिहिलं तर आपल्या पण वाचनामध्ये परत येतं, परत उजाळा होतो। त्यांचे सर्व जीवन जैन तत्वमय झाले होते। पाणी गाळून पिणे, रात्री जेवण न करणे, उपवास करणे, फलाहार घेणे, कंदमुळे ही सोडली। एखादा जीव प्रभावित होईल तर सोनं होतं जीवनाचं। साबुदाणा सोडला, गणपतीला दुर्वा वाहणे सोडले, काय काय असेल, घरातील देवांना पाने, फुले, सचित्त फळे वाहणे सुद्धा सोडले। समयसार तर त्यांनी विकत घेतले व नित्य पारायणे करत। कोण समयसारचं अध्ययन करेल आणि कोण असलेले जीव काय करतील, घरात असलेले, आम्ही ठेवलंय म्हणते, कुठं ठेवलंय माहीत नसते घरात, म्हणजे त्याला स्पर्शही करत नाहीत आपल्याकडे असलेले, आणि हे लोक त्यांना मिळालं तर अनमोल निधी वाटते त्यांना। त्यांचा ज्ञानेश्वरीचाही चांगला अभ्यास होता। ध्यान शिबिरात भाग घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती। शेवटी उठवत नसताना हात धरून प्रवचनासाठी त्यांना देवळात न्यावे लागायचे। म्हणजे इतकी शरीराची क्षीणता असताना सुद्धा मनाची तयारी किती की ऐकायचं आहे आपल्याला, किंवा ते ग्रहण करायचं आहे। परमपूज्य चंद्रमती माताजींशीही ते खूपदा चर्चा करीत। पूज्य अम्मांची समाधी झाली त्यावेळी ते लासुरण्यास गेले। 2-4 दिवस उदास राहिले, त्यांचे डोळे भरून येत। किती कोणाला कशाची महिमा आणि कोणाला। आम्ही मुले, सुना, नातवंडेही त्यांचीही महाराजांचे चरणी अनन्य भक्ती पाहून सहयोग देत असू। ते कोणी भव्य जीवात्मा वाटत। आम्हालाही पाणी गाळून पिण्यास व रात्री न जेवण्यास सांगत। म्हणून घरातले आईवडील सुधारले ना, सगळं घर सुधारतं। फक्त ते आजकाल आईवडीलच बिघडलेत, त्यामुळं काय पोरांना दोष द्यायचं। कोण बिघडले हो, म्हणा मी चांगली आहे म्हणून।
महाराजांचे प्रवचन आज काय झाले ते आम्हाला सोप्या शब्दात ते सांगत, चित्रे तक्ते बनवून इतरांनाही शिकवत व देत. काय महाराजांकडनं शिकायचं आणि ह्यांनी स्वतः परत तसं करून दाखवणार इतरांना. आपण किती सांगतो, जे काय ऐकतो ते सांगितलं का फोन करून, काय काय ऐकलं आणि काय काय शिकलं सांगायचं असतं. अशी चर्चा. मग बाकीचं सगळं आपण मोहाची चर्चा करतो, उलट ही करायची जेणेकरून आपल्यावर संस्कारून दृढ राहतात. ते काय ऐकलं त्याची धारणा राहते. आता मा काय करते, सगळ्याशी येणाऱ्याशी तर काय ऐकते, त्यांनी काय ऐकलं ते सगळ्यांना तेच सांगतात. आपण काय सांगतो, त्यांचं त्यांना ऐकवतात म्हणे. जितूबाईंचं प्रवचन ऐकायचं आणि परत त्यांनाच सांगायचं. चांगलं आहे ना ते. आपण धारणा केली की नाही समजतंय, काय चुकलेलं असलं तर ते समजतंय. हां सांगा बघू मी काय सांगितले काल. परीक्षा तुमची काल ते 8 आपण सोडवतो द्रव्य, तर ते जलाचं तुम्ही 4 उदाहरणं सांगितलं. जल का चढवायचं ते वाचलं होतं काल महाराजांच्या पुस्तकातनंच. जलाचं महत्त्व काय आपल्याला एवढं माहिती आहे फक्त की निर्मळतेचं सूचक म्हणून आपण जल चढवतो पूजनामध्ये. बरं काय काय सांगितलं सांगतात आहे का. नम्रता, गंभीर, नाव तेवढं लक्षात राहिलं आपलं म्हणून. नम्रता, मधुरता, हां गंभीर. हां पाण्याचा स्वभाव असा असतो, त्याच्यामध्ये गंभीरता असते, मधुरता असते. मग म्हणून तसं आपल्याला ते सूचक आहे. तुझा स्वभाव असा आहे हे दाखवतं म्हणून जल चढवतो. दुसरं समता आणि गंभीर झालं की ते नाही ते सांगितलं काय, रागद्वेष रूपी मळ धुण्यासाठी. जसं पाण्याचं आपण वापर करतो मल धुण्यासाठी, तसं आपल्यात असणारा रागद्वेषाचा मळ धुण्यासाठी समता रूपी जल मी चढवतो. तिसरं काय 7 सांगितले, 3 काय सांगा हो बाकी काय सांगितलं होतं पुढं. जसं म्हटलं पाणी जर स्थिर असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं, त्याची स्वच्छता कारण असते. तसं म्हटलं ज्ञान स्वच्छ असेल, स्थिर असेल तर आपल्याला आपल्या आत्म्याची इमेज त्याच्यात दिसणार किंवा भगवंतांचं प्रतीक दिसणार. नाहीतर ज्या ज्ञानामध्ये कलुषता आहे, काय म्हणायचं अशुद्धी आहे, ते ज्ञान स्थिर राहू शकत नाही. ते ज्ञानामध्ये हां आत्मा आपलं स्वरूप दिसणार नाही. अजून काय होतं, जल का चढवायचं त्याच्यातच आलं ते एकातच. शीतलता, नम्रता, गंभीरता आणि मधुरता ते गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये, ते आपल्यात पण आहेत हे कम्पेअर करण्यासाठी म्हणून जल चढवतात. अजून पाणी अनादीपासून पिले पण तहान भागली नाही, तसं विषयाची आशारूप तृष्णा मिटवण्यासाठी म्हणून मी हे जल अर्पण करतो. कुठलं, विषमता नष्ट करण्यासाठी समतारूपी जल मी अर्पण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं होतं काय, ज्याप्रमाणे पाषाणावर जर कंटिन्यू पाण्याची धार पडेल तर ते कठोर पाषाणसुद्धा त्याला छिद्र पडतं, तसं सम्यक ज्ञानरूपी जलाने विकार नष्ट होतातच. म्हणून सांगितलं की सतत अनुभूतीची धारा ठेवा, सतत आपल्या ज्ञानरूपी अमृताला प्राशन करत राहावा. सतत त्या काय म्हणायचं आत्मानुभवाचे जर थेंब पडत राहतील, म्हणजे प्रतिसमयाला आपण जर घेत राहू तर जे कठोर कर्मबंध आहेत त्यांना का छिद्र पडणार नाही, त्यांची का निर्जरा होणार नाही, होणारच. ज्ञानरूपी जल चढवण्यासाठी बाहेरची कोणतीही अनुकूलतेची आवश्यकता नाही. तर असं सगळे उदाहरणं महाराजांनी चिंतन करून सांगितलं होतं जल का चढवायचं. तसंच सगळ्या अष्टद्रव्यांमध्ये सुद्धा प्रत्येक द्रव्याचं अर्पण करताना काय चिंतन करायचं हे काल त्यांनी सांगितलं आहे तिथं. जे महाराजांचं पूजन घेतलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक द्रव्याचं चिंतन सांगितलं म्हणे, हो ना अनिता काकी. तुम्हाला सांगायचं आहे तोपर्यंत आठवून ठेवा. काही झाले की म्हणत अरे जीव
अरे जीवदृष्टीने बघा, त्यांचे जीवन महाराजांमुळे पूर्णपणे बदलले होते. कोणाचं? ते जे अजैन होते, कोण गृहस्थ, त्यांचं. शेवटी खूप अस्वस्थ झाले होते, तरी म्हणत मला काही होत नाही, ध्रुव कारण परमात्मा भिन्न आहे, शरीर माझे नाही असे म्हणून ध्यानस्थ होत. असं समोर इमेज यायला लागली. महाराज इवन सोलापूरला सुद्धा जेव्हा माझे आजोबा शेवटच्या समयांमध्ये होते तेव्हा यायचे महाराज घरात. म्हणजे फार अंधुकसं आठवतंय, फार नाही आठवत, पण आजोबांना हॉलवर झोपवलं होतं आणि त्यांनी पण अंतिम समयात होते, फार क्षीण झाले होते. पण महाराज रोज येणार आणि सांगणार, उपदेश करणार आणि स्थिर करणार आजोबांना. आणि जेव्हा शेवटचा समय आला होता आजोबांचा, महाराजांना कळालं. महाराज सकाळी आले, नाडी बघितली आणि सांगितले जास्त वेळ नाही आहे असं. आणि मग त्यांनी सगळं पूर्व रूपरेषा सांगितली घरातल्यांना आणि ते सगळं त्याच्या तयारीमध्ये लागले. म्हणजे त्यांना सुद्धा स्थिर केलं आणि घरातल्यांना सुद्धा सावधान केलं की असं काहीतरी होईल तर सगळे आपलं बस आत्मध्यानाचंच त्यांना संबोधन करा, मोहामध्ये अडकवू नका. म्हणजे अशी त्यांची काय म्हणायचं, ते शारीरिक ज्ञानसुद्धा इतकं चांगलं होतं, तर त्यातून त्यांना ते पण कळायचं कधी अंत होणार आहे आणि काय. शरीराची स्थिती बघून सुद्धा ते समजत होतं. असे म्हणून ते ध्यानस्थ होत. आत्मचिंतन करीतच 10 ऑक्टोबर 1990 त्यांनी देह ठेवला व आत्मकल्याण साधले. ते परमपूज्य वीरसागर महाराजांचे थोर उपकार मानत असे गुरु त्यांना लाभले ही आमच्या जीवनातील परम भाग्याची गोष्ट होत. अशा त्या परमपूज्य गुरूंच्या चरणी त्रिवार नमन. एका जैनाने लिहिलं असतं तर एवढं वाटलं नसतं, पण त्या अजयने लिहिलं अजून महती आली महाराजांबद्दल. तुम्हाला किती आली मला माहीत नाही, पण आपल्याला जे मिळालं ते अनमोल आहे, ह्याच्याबद्दल असं काय वाटत नाही आपल्याला. म्हणजे जे मिळाले ते त्याचं मोल जाणून घ्या. नाही मला पण ते आत्ताच या समजलंय म्हणून कळायला लागलंय. बरोबर. आपण वाचलं असतं ना तर ते नाही एवढं, पण असं असं आपल्याला सगळा भाव भरून वाचायचं आहे जे पण आहे ते. तर काल आम्ही सोलापूरचे जे भाऊसाहेब गांधी आहेत त्यांचं लेख थोडा वाचत होतो, अजून अर्धवट राहिलेला. त्यांनी काय सांगितलं होतं थोडं विशेष त्यांच्याबद्दल, महाराजांबद्दल. महाराजांना त्यांनी 2 उपमा दिल्या होत्या. काय सांगितलं होतं? अध्यात्मशास्त्रज्ञ होते. वीरसागर महाराज म्हणजे महान अध्यात्मशास्त्रज्ञ होते. आणि त्यांच्या वक्तव्याला प्रभावित होऊन काय म्हटलं, ते कोण होते? अमेरिकेचे ब्रूस कोस्टिन यांनी राहून महाराजांकडे तत्वज्ञान शिकले. तर किती दिवस? 8-15 दिवस फक्त राहिले असतील, तर तेवढ्यामध्ये त्यांना दीक्षेचे भाव जागृत झाले. म्हणजे किती मोठी उपलब्धी महाराजांची. म्हणजे एवढं मोठा जय झाला असं लिहिले त्यांनी. महाराजांच्या बरोबर राहून त्यांनी ही भावना व्यक्त केली की दीक्षा धारण करण्याचा मानस आहे हा केवढा मोठा जय म्हणावा. कारण परदेशी लोक प्रायोगिक मांडणीशिवाय कोणताही सिद्धांत स्वीकारण्यास तयार नसतात. त्यांना जर पटलं तरच स्वीकारणार. धर्म वगैरे असल्या गोष्टी तर तिकडच्या लोकांना थोतांड वाटतं किंवा काय, त्याच्याबद्दल फार महिमा नसते. पण ते महाराज असे होते की त्यांच्या सांगण्यातून त्यांना ती कलासुद्धा कळाली. दुसरं काय सांगितलं होतं एक विशेषण, की महाराज म्हणजे अनमोल रत्न आहेत. मग फुलचंद शास्त्री यांच्याबरोबर चर्चा झाली, हुकुमचंद भालेर बरोबर चर्चा झाली, असं सगळं लिहिलं आहे त्यांनी. आणि त्यांच्यातून अनमोल रत्न ही पदवी दिली. वाचू का परत एकदा ते? पंडित फुलचंदजी शास्त्री म्हणजे या काळातील जैन तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करणारे गुरुवर्यच म्हणावे. त्यांनी अनेक ग्रंथावर टीका टिप्पणी केली आहे. त्यांची चर्चा शिबिरे व प्रवचने म्हणजे एक ज्ञानप्रदान यज्ञच म्हणावा लागेल. पंडितजींचे वास्तव्य सोलापूरला असताना त्यांची महाराजांशी चर्चा होत असे. महाराजांच्या चर्चेतून पंडितजींच्या लक्षात आले महाराजांची आध्यात्मिक ओढ, अभीक्ष्ण ज्ञानोपयोग आल्या वाचून राहिले नाही. त्यांच्या लक्षात आल्या वाचून राहिले नाही.
ते निघताना म्हणाले, वीर सागरजी महाराज हे एक अनमोल रत्न आहे, इसको संभालो. हिंदीमध्ये होतं बरं का वाक्य ते. वीर सागरजी महाराज एक अनमोल रत्न है, इसको संभालो. हीच प्रतीती आम्हालाही येत गेली. आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग रत्नत्रयाच्या आधाराने शोधताना अनेक शिष्य एकत्र आले. स्वाध्यायाची गोडी लागली. महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. स्वाध्यायाची अवीट गोडी असंख्य लोकांनी आपल्या हृदयात रुजविली. हे स्वाध्याय केंद्र ज्ञानाभिलाषेच्या दृष्टीने सचेतन अवस्थेत जिवंत उभे आहे. ही खऱ्या अर्थाने महाराजांची सामाजिक देणगी ठरावी. म्हणजे महाराजांनी जे काय सांगितलं ते सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरलं गेलं, अशी ती शब्दाची शैली होती, असा तो प्रभाव होता. म्हणून एक वाक्य त्यांनी चांगलं घेतलंय महाराजांच्या प्रवचनातलं, क्षणाक्षणाला घटणाऱ्या आयुष्यात आत्मोन्नती साधण्यासाठी कणाकणाने पुरुषार्थ करावा व सदा सर्व काळ मिळेल तो क्षण आनंदात घालवावा. एवढं वाक्य कोरून ठेवा आपल्यामध्ये. छान वाटलं फार. हे काय म्हटलं सांगा, ते जाऊ देत. हां, क्षणाक्षणाचं कणाकणाने तुम्हाला तेवढंच लक्षात राहणार आहे. यमक क्षणाक्षणाला कणाकणाने पुरुषार्थ करा आत्मोन्नतीसाठी हे सांगितलं. पण त्यापुढं काय सांगितलं, सदा सर्व काळ मिळेल तो क्षण आनंदात घालवावा. आपण काय करतोय, तेवढं सोडून सगळं करतोय. खरंच हे निश्चय करा स्वतःशी की मला आनंदीच जगायचं आहे, कुठलाही क्षण येऊ दे. असं काल मला ते वाचताना आणि माताजींचं जरा प्रवचनामध्ये पण काहीतरी भावुक झालं होतं त्यावेळेस. म्हणजे भाव कळाले होते म्हणून इतका आनंद येत होता ना. का बरं की माताजींच्या जवळ जाऊन मी तर म्हणले पण सगळं असंच. म्हटलं महाराज असं साक्षात दिसायला लागलेत म्हटलं समोर आम्हाला, किंवा त्यांचं सगळं ऐकताना जीवन समजायला लागलंय काय आहे काय नाही ते. म्हणजे महाराजांनी पण आम्हांनी पण एक दोन उदाहरणं काय काय सांगितली. जेव्हा आम्हांनी सांगितलं काय महाराजांवर कधी काय उपसर्ग झाले जे काय त्यावेळीच क्षण, ते पण आज सांगतो म्हणले दुपारी आम्हा, आठवण करा. म्हणजे त्यांच्या पण ज्ञानात ते सगळं असणार आहे. त्यांचं इमेज डोळ्यासमोर आल्यावर थोडं काय म्हणायचं, थोडं जरी स्मरण झालं तरी आपल्याला स्थितीकरण होतं त्याच्या निमित्तात. आपल्याला आपल्या जीवनासाठी एक दिशा मिळते, एक चिंतनाला विषय मिळतो. चला, यमसल्लेखनेचा अपूर्व मृत्यू महोत्सव सोहळा. जैन धर्माच्या तत्वापैकी यमसल्लेखना व्रत हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मनाच्या जागृत अवस्थेत या व्रताचा स्वीकार करून मृत्यूला जिंकण्याचे महान मनोबल, तपोबल व आत्मबल यांचे सामर्थ्यच यातून स्पष्ट होत असते. दुर्धर आजार, वृद्धापकाळ, अनिवार्य उपसर्ग अशा वेळी या महाव्रताचा स्वीकार करून मृत्यूला मांगलिकता प्रदान करण्याचा हा एक पवित्र सोहळा. म्हणजे ते मागच्या पण एक दोन लेखातनं वाचल्यावर असं अनुभव आला की महाराज जेव्हा स्वतः यमसल्लेखना स्वीकार केली त्यांनी, त्यावेळेसची परिस्थिती काय असेल. म्हणजे मुनी जीवन काय सोपं नाही आहे. काय स्वतःहून स्वीकारलेली ती तो अंत आहे एक आपला, असं वाटतंय. म्हणजे विचार करा की चालतं बोलतं शरीर होतं आणि आज सकाळी त्यांनी मी यमसल्लेखना घेणार म्हणून सांगितलं. आणि कसं त्या शरीराचं निर्वाहन झालं असणार आहे. म्हणजे किती त्या शरीराबद्दल भिन्नता सतत त्या ज्ञानामध्ये. त्याच्यामुळे एक दृढता अशी की काय होणार नाही आहे. आणि बस ते ज्ञानात आनंदात राहिले म्हणून जे काय वाचलं त्याच्यावरून समजतं किती दृढ ज्ञान असणार आहे. शरीर नव्हतं त्यांचं, हे त्यांच्या ज्ञानामध्ये एवढं पक्क होतं की काय त्या शरीराची दयामया नाही जरासुद्धा. आणि आपण काय करणार. म्हणून हे संस्कार करून घ्या स्वतःवर. मला जेव्हा शेवट येणार आहे ना माझा, त्यावेळेस मी इतकं खंबीर ज्ञानामध्ये राहायला पाहिजे. त्या शरीराला धरून राहिलोत ना आकुलताच होणार आहे. म्हणून त्या शरीराला मला सोडायचं आहे, शरीराने मला नाही सोडायचं. एवढे दृढ भाव करून ठेवा. आता आपली तयारी अशी ठेवा की शरीर काय बोलायच्या आधी मी त्याला सोडणार. चालू आहे त्याचं सगळं परिणमन त्याच्यामध्ये, उत्पादवय त्याच्यामध्ये आहे. आत्मा काय करू शकतोय. चांगलं असताना काय करू शकत नाही, वाईट असताना काय करणार आहे आत्मा त्या शरीराला.
म्हणून भिन्नता आत्तापासून ज्ञानात धरा. मनाच्या जागृत अवस्थेत या व्रतात बरोबर आहे. तेच की म्हणूनच असं वाटलं की चांगलं असताना आपण काय तिथं सारखं म्हणून नुसतं शब्दामध्ये भिन्न आहे, जाणणार आहे, वेगळं आहे वगैरे, ती परिस्थिती आला की डोळ्यासमोर जेव्हा त्यांना काय ते स्ट्रोक झाला आणि झटके यायला लागले, शरीरात इतक्या वेदना, इतक्या कळा उत्पन्न व्हायला लागल्या, अशा परिस्थितीमध्ये चर्या तरी कशी करणार होते ते. त्यामुळं इतकी निर्विकल्प बस ते घेणार संलेखन आणि आपलं साधणार आहे, ही दृष्टी त्यांची धरायला पाहिजे. म्हणजे काय बोलून काय त्यात उपयोग नाही आहे, त्यातनं फिलिंग समजलं तर बास आहे. त्यांचं असं ते आत्मबल जबरदस्त होतं, त्याच्या निमित्तात ते तरले, त्यातून बाहेर सहज पडू शकले. दुर्धर आजार, वृद्धापकाळ, अनिवार्य उपसर्ग अशा वेळी या महाव्रताचा स्वीकार करून मृत्यूला मांगलिकता प्रदान करण्याचा हा एक पवित्र सोहळा. म्हणजे म्हणायचंय की आपण आतापर्यंत वाचलेल्या लेखांमधनं कळालं की त्या यमसल्लेखनेच्या दिवसापर्यंत त्यांची एवढी धडपड असायची की मला सगळ्यांना सांगायचं आहे हे तत्वज्ञान. आणि ह्याच्यासाठी ते आपण गावातनं इथनं तिथं जायचं पण विचार करतो जायचं का नको, ते एका गावावरून दुसऱ्या गावावर चालत त्या त्यागींना समजवण्यासाठी भर दुपार असू दे, ऊन असू दे, सगळ्यातनं विहार करत निघाले होते. का? एवढाच दृष्टिकोन होता की तत्व सगळ्याला समजावं. किती कळकळ होती अंतरंगामध्ये त्यांच्या, किती. असं म्हणू नका आपल्याबरोबर आहेत, असते तर नाही आहेत. त्यांची सगळी वाणी, ते साहित्य काय आहे तेच आहेत साक्षात आपल्याबरोबर. फक्त मिळवा, त्यासाठी वेळ द्या, पुरुषार्थ करा, त्याला महत्त्व द्या, तर ते आपल्यात उतरते. नाहीतर नुसतं नाव घेऊन आणि त्यांचं माताजींनी तेच काल सडेतोड सांगितलं, जय जयकार करत बसू नकात. वीरसागर बना. पूज्य वीरसागरजी महाराजांचा विहार कुंथलगिरीहून सोलापूरकडे होत होता. बार्शी मुक्कामी त्यांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. महाराजांनी पूज्य श्रुतसागरजी महाराजांशी चर्चा करण्याचा मानस व्यक्त केला. हे आधी म्हणजे तेच शेवटचे दिवस काही त्यातलंही चर्चा आहे. त्यांना असं विचार आला की मला त्या श्रुतसागर महाराजांशी चर्चा करायची आहे. ते परत कुंथलगिरीकडे विहारास निघाले. कुंथलगिरीहून सोलापूरला येण्यासाठी बार्शीपर्यंत आले होते आणि तिथं पुन्हा कुंथलगिरीला गेले. तसे हे अंतर 4-5 दिवसात जाण्याचे होते, परंतु महाराजांनी भर उन्हात हे अंतर 2.5 दिवसात पूर्ण केले. उन्हाची पर्वा न करता पोचले. मनोबलापुढे शरीराने हार खाल्ली. असं ते वाक्य वाचल्यावर पण असं वाटलं की काय ते जबरदस्त मनोबल असेल, पण शरीर नाही साथ दिलं तिथं त्यांना. कुंथलगिरीस पोहोचल्यावर महाराजांना शारीरिक त्रास सुरू झाला. त्यातच त्यांना उन्हातील विहारामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन पक्षघाताचा तीव्र झटका आल्यानंतर महाराजांना रोगाची तीव्रता व गंभीरता लक्षात आली. म्हणून स्वतः थोड्या रीतीने शरीराचं पण डॉक्टर राहायचं आपण, जेणेकरून आपल्याला सावधानता येऊ शकते. नुसतंच आपण शिकायला बाहेर जाऊ नका, फक्त सांगायचंय कळायला आपल्याला की जर वेदना व्हायला लागले कळतं. फक्त आपण काय करतो, लगेच दुसऱ्याच्या आधाराला जायला जातो ना, तर त्या शरीरापासून वेगळा असलेल्या आत्म्याच्या आधाराला जावा तेवढंच. आणि ज्याला संयमी जीवन जगायचं आहे ना, त्यांनी थोडंसं रोगांचं ज्ञान करून घ्या, त्याच्यावरच्या उपचाराचं ज्ञान करून घ्या, फक्त आपल्या साधनेसाठी बरं का, त्या शरीराला पुष्ट करण्यासाठी नाही. आणि अशुद्ध औषधींचं आपल्याकडनं सेवन न हो ह्याच्यासाठी म्हणून. तर महाराजांना हे सगळं असल्यामुळं त्यांना लगेच आपल्या शरीराची परिस्थिती समजली काय आहे. महाराजांना रोगाची तीव्रता व गंभीरता लक्षात आली व यापुढे मुनिव्रताचे निर्दोष पालन होणार नाही व जीवनही अधिक काळ टिकणार नाही हे जाणून त्यांनी यमसल्लेखनेचा विचार बोलून दाखविला. काय वय होतं, काय तिथं परिस्थिती होती का बाहेर, पण म्हणले मला माझ्या व्रतामध्ये दोष लावायचे नाही, जे आहे ते व्रताचं योग्य यथार्थ पालन व्हायला पाहिजे, हे भाव त्यांचे.
महाराजांचा निर्णय नेहमी दृढ असे. जे काय ते निर्णय करणार ते सांगितलं ना मागं, पण काय त्यांना शुल्लक दीक्षा घ्या म्हणून सांगितली होती माताजींनी का, आणि महाराजांनी फक्त हसून सांगितलं दिगंबर दीक्षाच घेणार. म्हटले तुम्ही सुटबुटमध्ये आहात, अजून कपड्यात आहात, अजून घरात आहात, तर स्टेप बाय स्टेप जावा असं त्या माताजींनी त्यांना संबोधन केलं होतं. पण महाराज करणार तर एक निश्चय असा, काय म्हणायचं, खाणार तर तुपाशी नाही तर उपाशी, असं एक पाऊल टाकणार तर एकदम जबरदस्त असायचा तो, आणि त्या निर्णयावर ते दृढ असत. महाराजांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. निदान सकाळपर्यंत तरी थांबावे ही केलेली आग्रहाची विनंती सुद्धा महाराजांनी मानली नाही. उलट ते म्हणाले, रात्रीतून जर मी कोमात गेलो तर काय उपयोग, आता मी पूर्ण शुद्धीत आहे, वेळ करू नका, असं म्हणून महाराजांनी यमसल्लेखनेची विधी करायला सांगितली. त्यावेळी शांतीसागर निर्यापकाचार्य शांतीसागरजी महाराज यांनी विधीपूर्वक यमसल्लेखना व्रत दिले. या महान व्रताचा स्वीकार केल्यावर पूज्य महाराजांच्या चेहऱ्यावर अतिशय शांत, निरागस व आनंदी भाव दिसून आले. काय केलं होतं, कशाला म्हणतात यमसल्लेखना? कसं असं वाटतंय का काय आपल्याला की आजपासून 4 प्रकारच्या आहाराचा त्याग झाला होता महाराजांना, पण चेहऱ्यावर एक आनंद होता. आपण उद्या उपास करायचंय म्हणल्यावर आज खात पित असतानाच चेहऱ्यावरचं तेज गेलेलं असते. उद्या करायचं म्हणल्यावर अजून, आणि ते तर आजीवनपर्यंत अन्नच नाही, पाणी सुद्धा त्याग, आणि तरी चेहरा प्रसन्न आनंदी म्हणल्यावर कशाची शक्ती होती? शरीरात शक्ती नसतेच. अध्यात्माने आधुनिक शास्त्रावर केलेली केवढीही मात, निश्चयाचा महामेरू भावलिंगी मुनी पूज्य महाराज यांनी श्रावकांच्या व आमच्या सर्वांच्या विनंतीकडे पाहिले नाही. त्यांनी आपल्या आत्म्यामध्ये राहून या व्रताचे संपूर्ण काटेकोरपणे पालन करत सोहमच्या मंगल निनादात आपले वीर मरण साधले. तो महानिर्वाणाचा महान दिन म्हणजे 10 मार्च 1993. महाराजांनी यापूर्वीच निर्वाणानंतर रूढी परंपरेनुसार असलेला कुठलाही विधी करावयाचा नाही हे स्पष्टपणे बजावले असल्याने सर्वांना तशी विनंती केली व ती सर्वांनी थोर मनाने मान्य केली. चंदनाच्या रथातून महाराजांच्या देहाचा अंतिम प्रवास व्रती लोकांच्या सहाय्याने सुरू झाला. सांगितलं ना त्यावेळेस महाराजांनी अट घातली होती की फक्त एवढं करा की ज्यांनी कोणी शवाला या कंधा देणार त्यांनी व्रताचं पालन करावं. चंदनाच्या चितेवर या युगप्रवर्तक मृत्युंजयी थोर वीराला अग्नी देण्यात आला. या शतकातील आदर्श मुनी परंपरेचा नायक आपला अमूल्य संदेश देऊन एक नवा इतिहास घडवून काळाआड झाला. मी स्वतःला धन्य समजतो, भाग्यवान समजतो, कारण महाराजांच्या सानिध्यातील काही अमूल्य सुवर्ण कण मला वेचता आले, टिपता आले. आमच्याकडं आहेत का ते अमूल्य क्षण, सुवर्ण क्षण? जे ज्यांच्याजवळ आहेत त्यांनी त्याला जवळ जोपासा, त्याच्या निमित्तात आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन करून घ्या. श्री कुंतलगिरी सिद्धक्षेत्रावर या सिद्ध पुरुषाची यमसल्लेखना साधली गेली. थांबा की 5 मिनिटं झालं. व हा मृत्युंजय सोहळा अनेक भव्य जीवांनी सअश्रू नयनांनी पाहिला. आपण एका थोर आदर्शास व त्यांच्या प्रेरणादायी आध्यात्मिक क्रांतीस मुकलो आहोत ही भावना सर्वांना प्रकर्षाने झाली. पूज्य महाराजांच्या चिदानंद रूपी आत्म्याला आमचे त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. असे ते महाराजजी ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतः पुरुषार्थपूर्वक बदल केला. म्हणजे त्यांना मिळालेलं जीवन वेगळं होतं आणि ते जीवन जगले वेगळं. आपल्याला पण तेच आहे. आपल्या पण काय म्हणायचं, एक मनुष्य आले होते माताजींकडे दर्शनाला, असं खेळूत होते.
आणि सहज संयोग आला होता आणि ते महाराज माताजींजवळ बसले आणि त्यांना जेव्हा संबोधन केलं माताजींनी की तत्वज्ञान काय माहीत नव्हतं त्यांना. म्हटल्यावर माताजींनी सांगितलं की म्हटले खऱ्या देवशास्त्र गुरूंनाच भजायला पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांच्यासारखा मी आहे असा अनुभव करायला पाहिजे. हे सगळं सांगितल्यावर ते म्हणाले आम्हाला फार काही ज्ञान नाही आहे त्यातलं. मग आमच्या गावात कोणी असं सांगणारं पंडित नाही, विद्वान नाही, कोण गुरु नाही आहे, त्यामुळे आम्हाला माहीत नाही काय त्यातलं. माताजी म्हणले फक्त एवढं करा की श्रद्धापूर्वक खऱ्या देवशास्त्र गुरूंनाच भजा, दुसरं कुठलं देवी देवता म्हणजे देव नाही. मग असं म्हटल्यावर त्यांना पटलं आणि ते गेले घरी. त्यांच्या घरात असलेले सगळे देवी देवता होते, असे काय ते मूर्ती म्हणा, फोटो म्हणा, काय त्याचं सगळं असेल जे काय ते. पण त्यांना माताजींवर विश्वास, त्यांनी काय केलं सगळं घरातनं काढलं. फक्त वितरागी भगवंतांचं काय त्यांच्याजवळ असेल ते सिम्बॉल ठेवलं होतं त्यांनी. आणि योगायोग असा झाला की काही दिवसांनी त्यांच्यावर संकट आलं आणि ते एक संकट संपलं की दुसरं आलं, दुसरं संपलं की तिसरं आलं, असं अनेक संकट आली. जसं की काहीतरी शारीरिक खूप मोठा रोग झाला, त्याच्यामध्ये एकांचा इष्टवियोग झाला, त्याच्यातून धनहानी झाली, त्याच्यातून अनेक असे एकानंतर एक त्यांना विपत्ती आल्या. तर त्या खेड्यातले लोक सगळे अज्ञानी, तशाच टाईपचे परंपरेने रूढीने धर्म करणारे, ते सगळे घरी आले. काय बोलले? किती लगेच तत्व कळते तुम्हाला त्यांचं. माताजींचं तत्व कधी कळायचं, महाराजांचं कधी कळायचं. तर त्यांनी सांगितलं सगळे घर येणारे गावातल्यांनी तुम्ही सगळं काढलंय ना म्हणून तुमच्यावर अशी आपत्ती आली आहे. त्या सगळ्या देवी देवतांचा कोप झालाय म्हणले तुमच्यावर, म्हणून तुम्ही केलं ते चुकलंय, असं करू नका, असं प्रत्येक जण येणार आणि सांगणार. आणि नेमकं झालं काय होतं, यांची परिस्थिती इतकी चलबिचल होती म्हणा, इतके बिथरले होते ते त्या सगळ्या संकटांच्या निमित्तात. त्यामुळे येईल तेच सांगायला लागल्यावर काय व्हायला लागलं, विचार ते व्हायला लागले की खरंच असं झालं. आणि त्यांनी हळूहळू एक 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 परत आणून ठेवले बरं का. आणि मग हे कळालं माताजींना. मग माताजींनी परत त्यांना बोलवलं प्रतिक्रमणाला वगैरे असं आणि त्यांना संबोधन केलं. म्हणले तुम्हाला कळे ना तुम्ही काय केलंय, तुमच्याबरोबर काय झालंय. तर त्यांना मार्गदर्शन केलं माताजींनी. तुमच्यावर महाआपत्ती येणार होती आणि तुम्ही हे जे काही स्वीकारलं आज तत्वज्ञान आणि खरे देवशास्त्र गुरुज भजणार त्याच्या निमित्तात ते किती आंशिक रूपाने आलंय तुमच्यावर उदय. आणि तुम्ही काय विचार करताय, ते काढलं म्हणून हे झालं. मग ते असताना त्यांनी का रक्षण केलं नाही तुमचं? त्यांच्याकडं भक्ती होती ना तुमची, मग त्यांनी का रक्षण केलं नाही? त्यांनी उदय आणले का? म्हणजे म्हणायचं आहे कुणी देवी देवता न तुम्हाला संकट देणार आहे न तुमची रक्षा करणार आहे. म्हणून तुम्ही हेच फक्त निश्चित करा, तुमचं उलटं कल्याण झालंय, तुमचं भलं झालंय जे काही तुम्ही आत्ता हा मार्ग स्वीकारलाय. आणि त्यावेळीच त्या गृहस्थांना पटलं ते आणि त्यांनी तेव्हापासून आजीवनसाठी सोडलं. म्हणजे मला कशासाठी सांगायचं होतं, गुरूंची संगती किती इम्पॉर्टंट असते ह्याच्यासाठी. त्यांना त्यांच्या गावामध्ये मिळत नाही, त्याचं लॉस आहे हे. त्यांना कोणी सांगणारं नाही किंवा आपल्याला समजत नाही काय तत्व आहे ते. म्हणून गुरूंचं सानिध्य किती आवश्यक आहे. कुठल्याही रीतीने आपल्याला त्या जीवनातल्या प्रत्येक समयांमध्ये त्यांच्या गायडन्सची गरज असते. आणि म्हणून असे गुरु आपल्याजवळ होते ज्यांनी आपल्याला महान तत्व दिलंय. त्यांची संगती आपल्याला मिळाली तेवढी किंवा त्यांच्या शब्दातून त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला जे काही मिळालं समजलं ते महान उपलब्धी आहे आपल्यासाठी सुद्धा. म्हणून त्याच्यातून बोध घ्या. काल मी विचारलं होतं समयसारचं नाव काय दिलंय महाराजांनी, सहज सत्य आनंद की सुलभ कला. असं ते सुलभ कला. सहज आनंद मिळवायचा आहे, सत्य आनंद मिळवायचा आहे. तर मिळणार कुठून तुम्हाला? समयसारचं अध्ययन करा, त्याच्यातून चिंतन मनन करा आणि अनुभव करा, तर तो आनंद आपल्याला मिळणारच. म्हणून एक उदाहरण सांगते महाराजींच्या जीवनातलं की महाराज चारी अनुयोगाचं जेव्हा कथन करणार ना त्यावेळेस प्रथमानुयोगाचं थोडंसं वर्णन सांगितलं होतं. ते म्हणले कोणती नीलांजना होती आणि ती नृत्य करत होती आणि काय झालं, तिचं आयुष्य संपलं. तर त्या आदिनाथ राजाला समजलं
की तिचं आयुष्य संपलंय, ती बदलली, तिचं शरीर गेलं आणि दुसरी देवी आली आहे तिथं नृत्य करते. हे सगळं त्याला दिसलं तर त्याच्यातून त्यांना वैराग्य झालं असं म्हणतो ना. तर ती नीलांजना नृत्य करत असताना सुद्धा तिच्या नृत्यातून ती तत्व दाखवत होती. म्हणजे ती ग्रहण होत होतं आदिनाथ राजाला. तर त्यांनी सांगितलं कसं, तर म्हणले नाच करून दाखवला होता बरं का. ज्यांनी वर्णन केलं ना ते म्हणले ती अशी एक बोट धरून नाचत होती. तर त्यातून सांगत होती सगळीकडं फिरा, प्रवास करा, पण मी एकटा आहे. तर ती नाचताना तिचे जे काय हातवारे होते ना त्याच्यातून, तिच्या सगळ्या जे काय कला होत्या त्याच्यातून पण महाराजांनी तत्व सांगितलं. म्हणजे त्या राजाला ग्रहण झालं असं. म्हणजे वैराग्य उगीच होत असतं का. तर तिने पुढं सांगितलं असं काय हात पसरवून दाखवले. नाचताना आपण हात लांब करतो ना, तर सांगितलं की या आत्म्यापासून सगळं भिन्न आहे, हे सगळं जग आहे, हे ने आहे असं पहा. त्याच्या पुढं असं अनेक गोष्टी सांगितल्या बरं का. आता नाच बघावं लागेल कसं होतं तो, आणि त्यातून आपल्याला तत्व कळते का हे कळावं लागेल, बघावं लागेल. महाराजांनी सांगितलं होतं. हां, महाराजांच्या जीवनात त्यांनी असं अध्यात्म घटवलं होतं असं प्रवचनातून त्यांच्या. हां, म्हणजे प्रत्येक घटना जी काय असती ना ती बोध देणारी कशी असते, ज्याची दृष्टी असते त्याला त्यातून मिळतं ते. त्यामुळं आपली तशी दृष्टी ठेवा. जे काय घडतं आपल्या जीवनामध्ये त्यातून आपल्याला सुद्धा आत्मबोध मिळावा, अध्यात्माची कला मिळावी, सहज सत्य आनंदाची सुलभ कला मिळावी, असा तो समयसार आपल्या जीवनात उतरेल जर आपण ते सगळं तत्वज्ञान आपण आपल्यामध्ये वापरलं तर. सोलापुरातील श्रावक श्राविकांच्या भाग्योदयाने पंडित महाराज पूज्य महाराज यांनी मुनिचर्या जीवनाचा मुख्य उद्देश ज्ञान, शास्त्र, स्वाध्याय व ध्यान असल्यामुळे स्वाध्याय शिबिर, ध्यान शिबिर यांचा उपक्रम सुरू केला होता. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत त्यांचा सहयोग सोलापूरकरांना महत् भाग्योदयाने लाभला होता. अंत्यसमयी त्यांनी सर्व भव्य जीवांना धर्मवृद्धी आशीर्वाद देऊन आपल्या भगवान परमात्म्यात लीन राहून परमात्मचिंतन, ध्यान, मनन करण्याचा उपदेश दिला. व कुंतलगिरी येथे तरुण वयातच अर्धांगवाताने शरीरामध्ये बधिरता आल्यामुळे अंती यमसल्लेखनापूर्वक स्वर्गारोहण केले. म्हणून त्यांनी दिलेली शिकवण आपल्यासाठी महान बोध आहे. त्याचं प्राप्ती करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. हो, जाणा शरीरापासून, रोगापासून, वेदनेपासून भिन्न असणाऱ्या अस्पर्शी ध्रुव आत्म्याला जाणा. पहा, हा आत्मा ज्ञान स्वभावी आहे, आनंद स्वभावी आहे. या आत्म्यामध्ये मोह नाही, रागद्वेष नाहीतच. निर्मोह स्वरूपोऽहम्, एकत्व विभक्त स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन.